नमस्कार. आज आपण एका थोड्या वेगळ्या स्रोताकडे पाहणार आहोत. हो. गणेशाबद्दलच आहे हा स्रोत, पण पण नेहमीच्या कथांपेक्षा जरासा हटके, एक वेगळा अँगल मांडतोय असं वाटतं. अगदी. यात गणपती, दुर्वा आणि आणि काळा रंग यांचा एक अनपेक्षित संबंध जोडलाय. हं. बघूया यात काय काय आहे. मला वाटतं हा स्रोत चित्रकार चंद्रकांत चन्ने यांच्या लेखनातून आलाय, बरोबर? हो. बहुधा तसंच दिसतंय. त्यांनी गणपती, दुर्वा आणि काळा रंग यावर काही विचार मांडलेला आहेत. आणि काय आहे ना, याची खासियत म्हणजे पारंपरिक पौराणिक कथेला एकदम घरगुती अनुभवातून आलेले एक लोकज्ञान जोडलंय. बरोबर. गणपतीच्या पोटातील तो दाह, ती आग, त्यासाठी दुर्वांचा उपाय तर आपल्याला माहीत आहेच, तो प्रसिद्ध आहे. हो हो. पण इथे एका आईने सुचवलेला काळ्या रंगाचा उपाय, तो खूप साधा आहे, पण विचार करायला लावणार आहे. आणि त्याचबरोबर गणेशाचं लहान मुलांवर आणि कलाकारांवर प्रेम यावरही यात बोललं गेलंय. हं. तर मूळ कथा तर अनेकांना आठवत असेल. हां. अन्लासूर नावाचा राक्षस. हो, अनलासूर. गणपतींनी त्याला गिळलं आणि मग पोटात प्रचंड आग सुरू झाली, म्हणजे हां. दाह. असह्य दाह. अगदी. आणि मग कश्यप मुनींनी त्याला 21 दुर्वांच्या जुड्या खायला सांगितल्या हं. आणि मग ती आग शांत झाली. हं. लेखक इथे एक छान गोष्ट नोंदवतात की दुर्वा म्हणजे आपली साधी हळी ती किती सहज उपलब्ध आहे. बरोबर. 12 महिने 24 तास मिळते. अगदी. आणि विघ्नहर्त्याचं विघ्न दूर करायला ही इतकी सहज मिळणारी गोष्ट उपयोगी पडली. पण इथे एक गोष्ट आहे. कश्यप मुनींनी सांगितलेला उपाय हा आपण म्हणू शकतो की शास्त्रीय किंवा पारंपरिक ज्ञानाचा भाग आहे. नक्कीच. दुर्वांमध्ये शीतलता असते, हा गुणधर्म आयुर्वेदातही महत्वाचा मानला जातो. हो. पण लेखक पुढे जाऊन त्यांच्या आईच्या तोंडून एक अगदी वेगळाच, एकदम साधा उपाय सांगतात. तोच तर गमतीशीर भाग आहे. लेखकाची आई अगदी सहजपणे म्हणते, एवढा द्रविड प्राणायाम कशाला रे लंबोदरा? म्हणजे इतका लांबचा किंवा गुंतागुंतीचा उपाय कशाला? हं. हं. काळ्या रंगाचं चाटण दिलं असतं तर दाह लगेच शांत झालं असतं. काय वाक्य आहे, जबरदस्त. आणि ज्या पद्धतीने हे म्हटलंय, असं वाटतं की जणू त्या आईनं विश्वातलं सगळं काळपण, सगळी दुःख जणू स्वतः प्यायली आहेत. बरोबर. तिच्याकडे याचं उत्तर आहेच जणू. आणि ती इतक्या अधिकारानं बोलते की गणपती बाप्पा पण कदाचित गप्प बसला असता तिच्या पुढे. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बघा, एका बाजूला एक प्रस्थापित ज्ञान आहे, परंपरा आहे, हं. आणि दुसऱ्या बाजूला अगदी रोजच्या जगण्यातून, अनुभवातून आलेलं शहाणपण. आणि गंमत म्हणजे काळा रंग अनेक लोकपरंपरांमध्ये तो दाह किंवा नकारात्मकता शोषून घेणारा मानला जातो ना. हो, बरोबर. त्यामुळे हा उपाय फक्त साधा नाहीये, तर त्यात एक खोल प्रतिकात्मक अर्थ पण असू शकतो. खरंय. आणि दोन्ही उपाय दुर्वा आणि काळा रंग गणेशाच्या त्या सर्वसमावेशक स्वभावाला धरूनच आहेत असं वाटतं. तो दोन्ही स्वीकारू शकतो. आणि यात सर्वसमावेशकतेचा आणखी एक सुंदर पैलू म्हणजे गणपतीचं लहान मुलं आणि कलाकारांवरचं प्रेम. हां. लेखक म्हणतात की गणपतीला त्याचं मूळ रूप बदलून स्वतःच्या कल्पनेनं घडवणारे ते चिमुकले हात, आणि आपल्या अनुभवातून त्याला नवनवे आकार देणारे चित्रकार, शिल्पकार. ते त्याला खूप आवडतात. हो, हे गणेशाचं लवचिकतेचं आणि तो किती लोकाभिमुख आहे याचं उत्तम उदाहरण आहे. तो एका ठराविक रूपात अडकून नाही राहत. बरोबर. लोक त्याला आपल्या भावनेनुसार, आपल्या गरजेनुसार घडवतात, पाहतात, आणि हे तो स्वीकारतो. यातून त्याची सर्वसमावेशकता अजून जास्त स्पष्ट होते. जणू तो म्हणतोय, तुमच्या कल्पनेतला, तुमच्या भावविश्वातला मीच खरा. आणि त्याच्या छत्रछायेखाली, जसं लेखक म्हणतात, दुर्वांसारखी शांतता मिळते, एक प्रकारचा दिलासा मिळतो. अगदी. तर आपण पाहिलं की गणेशाच्या पोटातील दाह शमवण्यासाठी दुर्वांचा पारंपरिक उपाय तर आहेच. पण लेखकाच्या आईच्या दृष्टीतून पाहिलं तर काळ्या रंगाचा साधा उपायही तितकाच प्रभावी ठरला असता कदाचित. बरोबर. आणि गणपतीचं मुलांवरचं आणि कलाकारांवरचं प्रेम, त्याच्या बदलत्या रूपांना, त्याच्याविषयीच्या वेगवेगळ्या कल्पनांना कसं सामावून घेतं हे पण पाहिलं. आणि या सगळ्या विचारांच्या शेवटी लेखक एक उर्दू शेर कोट करतात बघा, जो आपल्याला आणखी विचार करायला लावतो. हो, कोणता शेर? न तू जमीन के लिए है न आसमान के लिए, तेरा वजूद है अब सिर्फ दास्तान के लिए. अच्छा. याचा अर्थ साधारण असा की तू न जमिनीसाठी आहेस ना आकाशासाठी, तुझं अस्तित्व आता फक्त कथांसाठी उरलं आहे. खोल आहे हा. हो. आणि हा शेर आपल्याला विचारायला लावतो की या कथा, या देवता यांचं आज आपल्या जगात नक्की स्थान काय आहे. म्हणजे त्या फक्त ऐकण्याच्या, सांगण्याच्या गोष्टी उरल्या आहेत का?
की आजही त्या आपल्या जगण्याला काहीतरी दिशा देतात, काहीतरी अर्थ देतात. त्यांचं अस्तित्व केवळ दास्तान म्हणजे कथांमध्येच बंद आहे की त्या पलीकडेही काही आहे? खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे, त्या कथांपलीकडचं अस्तित्व.